12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निकालावर महायुतीचाच वर्चस्व, भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष। निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले जनतेचे आभार। विरोधी पक्ष फक्त माध्यमांमध्ये दिसतो, जनतेमध्ये नाही। त्यांची मतं कमी करण्याचं काम त्यांचे सकाळचे प्रवक्ते करतात। फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर निशाण। महायुती समोर महाविकास आघाडी निष्प्रभ, राज्यात यापुढे महायुतीच दिसणार। दणदणीत विजयानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। परभणीतील माजी मंत्री सुरेश वरपुडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली। वरपुडकर कुटुंबातील 5 पैकी 4 जणांचा निवडणुकीत पराभव। सुरेश वरपुडकरांचा पुतण्या अजित वरपुडकरांचाच विजय। सोलापुरात धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपचा धक्का, उत्तम जानकरांच्या मुलाचाही पराभव। माळशिरसमध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी संस्कृती सातपुते विजयी। धाराशिवमध्ये राणा जगजितसिंग पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील विजयी। अर्चना पाटलांकडून सक्षणा सलगर यांचा पराभव। ओमराजे निंबाळकरांचं गावकीपेक्षा भावकीवर लक्ष, पराभवानंतर सक्षणा सलगर यांची टीका। शरद पवारांची प्रकृती स्थिर, शरद पवार बारामतीहून पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल। कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं रोहित पवारांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।